आता बातमी अमरावतीतून। राणा दाम्पत्यांना दिवाळीचा किराणा पाठवल्यानं यशोमती ठाकूर आक्रमक झाले। रवी राणांनी यशोमती ठाकूर यांच्या निवासानी दिवाळीचा किराणा पाठवला। यावरून यशोमती ठाकूर संतापले असून भैया आणि भाभी अवकातीत राहायचं असा इशारा यशोमती ठाकूर यांनी दिलेला आहे। दरम्यान यावर आता रवी राणा यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे। हे जे चित्र विचित्र लोक आहे, नवरा कुठे बायको कुठे, कधी सत्तेमध्ये कधी आमच्या सपोर्टनी, कधी भाजपच्या सपोर्टनी, कधी कोणाच्या सपोर्टनी काय काय राजकारण करत असतात। त्याने मला 100 रुपयाची साडी पाठवली फुलकटासारखी। हे पाठवला, हे काय आहे, हा पोहा आहे, हे मुरमुऱ्याचे पाकिट आहेत 2, हे बेसन आहे, हे शेंगदाणे आहे, हे काहीतरी डाळ आहे। परत जर असं केलं ना तर तुम्हाला चांगलं उत्तर मिळेल। आणि हे भैया आणि भाभी अवकातीत राहायचं। मी काय पहिल्यांदा पडली नाही, आणि मी पडली, निवडून आली, नाही निवडून आली, मंत्री झाली, अजून काय झाली तरी माझ्या स्वभावात कधी फरक पडत नाही। मी माझे पक्ष बदलत नाही, मी सरड्यासारखे रंगही बदलत नाही। ताईंनी सांगितलं की मी खूप मोठ्या घरची मुलगी आहे, जमीनदाराची मुलगी आहे, खानदानी आहे, आणि मला हे लक्षात आलं की कुठेतरी मी जरी गरीब भाऊ असलो तरी एक माझं कर्तव्य होतं ते बहिणीप्रती मी निभवलेलं आहे। त्याचा तिने विरोध केलेला आहे, त्याचा मला काही हे नाही आहे। तुमचा भाऊ जरी गरीब असला तरी मला असं वाटते माझी ऐपत एवढीच आहे तुम्हाला गिफ्ट द्यायची, याच्यावर मी तुम्हाला देऊ शकत नाही। एक बहीण म्हणून तुम्ही स्वीकारायला पाहिजे होतं आणि त्यासाठी माझं अभिनंदन करायला पाहिजे। पण मला द्वेष केला तरी मला काही ती चिंता नाही आहे। एक बहीण म्हणून नेहमी, एक भाऊ म्हणून मी आपल्यासोबत आहे। कळकळ किती नाटकी आहे हेही जगाला माहिती। तुम्हाला शेतकऱ्यांचं काही घेणं देणं नाहीये। तुम्हाला तुमचा धंदा, तुमचा व्यवसाय, तुमचा पैसा याचंच घेणं देणं आहे। खरं माझं तर म्हणणं आहे देवेंद्र फडणवीसांना, हे जर गरीब होते तर यांच्याकडे एवढ्या लपाट्या चपाट्याच्या प्रॉपर्ट्या आल्या कुठून? साऱ्या जगाला माहिती आहे तुमचा कामधंदा काय आहे। देवेंद्र फडणवीसांनी यांच्या प्रॉपर्टीवर आणि यांच्या इस्टेटीवर आणि यांची काय व्यवहार आहे याच्यावर ईडी पण लावली।